ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 117वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 116व्या प्रवचन पुष्पात आपण विश्वरूप दर्शनामागील सत्य कोणते आहे, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन का घडवले आणि त्यामागील सत्य कोणते होते याचे श्रवण केले। आजच्या 117व्या प्रवचन पुष्पात आपण अर्जुन भगवान श्रीकृष्णांना क्षमा का मागतो, दयेची क्षमेची याचना का करतो, त्याच्या मनामध्ये कोणता भाव निर्माण होतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आजच्या 117व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत। भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा ह्या 11व्या अध्यायाचे विश्वरूप दर्शन योग या अध्यायाचे आजचे हे शेवटचे प्रवचन पुष्प आहे। पुढील 118व्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय याचे श्रवण सुरू करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता उपदेश देणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। अति पवित्र असलेल्या, अमर असलेल्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करत आहेत। या मार्गदर्शनामागचा एकमेव उद्देश आणि अपेक्षा म्हणजे शिष्य अर्जुन अंतर्बाह्य स्थिर व्हावा, शांत व्हावा, प्रसन्न व्हावा आणि त्याने त्याचे कर्म म्हणजेच युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे, सर्वोत्कृष्ट प्रकारे करावे, हीच अपेक्षा गुरु श्रीकृष्णांची आहे। गुरु श्रीकृष्णांच्या प्रत्येक मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील
हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे. आणि अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात आणि अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर मी एक काळ म्हणून उपस्थित आहे. अर्जुना, मी अबाधित आहे, न संपणारा आहे, अमर्याद आहे, अवर्णनीय आहे आणि अनुभवगम्य आहे. अर्जुना, या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट मी निर्माण करतो आणि त्याचा संहार देखील मीच करत असतो. अर्जुना, या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अधर्मी अनैतिकतेने अहंकारी कौरव सेनेचा सर्वनाश करण्यासाठी मी या ठिकाणी काळ म्हणून उपस्थित आहे. अर्जुना, कौरव सेनेचा नाश होणे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. अर्जुना, पण योगायोगाने एक निमित्त म्हणून तू आणि इतर पांडव सेनेतील प्रत्येक योद्धा या ठिकाणी त्यांचा नाश करण्यासाठी मीच एक निमित्त म्हणून तुम्हाला उपस्थित केले आहे. अर्जुना, मी सर्व काही नष्ट करू शकतो, इतकी शक्ती इतकी ताकद माझ्यामध्ये असताना देखील माझ्या भक्तांना माझ्या शिष्यांना पुढे करून ह्या प्रत्येक विजयाचे श्रेय मिळवून देण्याचा प्रयत्न मी प्रत्येक क्षणी प्रत्येक परिस्थितीत करत असतो. अर्जुना, अर्जुनाला वाटते भगवान श्रीकृष्ण या सृष्टीचे निर्माते आहेत, निरीक्षक आहेत, काळजी वाहक आहेत, तर मग हेच भगवान श्रीकृष्ण या सृष्टीचे संहारक कसे असू शकतात. म्हणून अर्जुन थोड्या काळासाठी थोड्या वेळासाठी गोंधळून जातो आणि हा माझा गुरु, हा माझा भगवंत श्रीकृष्ण जो निर्माता आहे, तोच संहारक आहे, तोच नाश करणारा देखील आहे, हे त्याच्या मनोमनी एक विचार तो बिंबवतो आणि गोंधळातून बाहेर पडतो. अर्जुनाला ही परिस्थिती सुखकारक आहे का चिंताजनक आहे हे थोड्या वेळासाठी कळत नाही, पण त्याला याची अनुभूती येते की माझा भगवंत, माझा गुरु श्रीकृष्ण हाच निर्माता आहे, हाच काळजी वाहक आहे आणि अधर्मी अनैतिकतेने अहंकाराने वागणाऱ्या प्रत्येक मनुष्याचा नाश करणारा संहारक देखील हा माझा श्रीकृष्णच आहे. हा भाव, हा विचार त्याच्या मनामध्ये घट्ट होतो. पण ह्या गोंधळातून बाहेर पडत असताना अर्जुनाच्या मनामध्ये एक अपराध भाव निर्माण होतो. अर्जुनाला असे वाटते की हा माझा श्रीकृष्ण, हा माझा गुरु, हा माझा भगवंत प्रत्येक क्षणी माझ्या कुमार अवस्थेपासून माझ्या सोबत उपस्थित आहे, माझ्याशी नेहमी मैत्रीपूर्ण व्यवहार ह्या कृष्णाने केला आहे. पण मी कधी या कृष्णाला आदराने वागवले तर कधी मी याचा अपमान देखील केला, मी याचा अनादर देखील केला. कधी मी याच्यासोबत प्रेमाने वागलो तर कधी रागाने देखील वागलो. पण हा कल्पवृक्ष असणारा माझा भगवान श्रीकृष्ण, कामधेनू असणारा माझा हा गुरु श्रीकृष्ण, मी जे चिंतेल ते
प्रत्यक्षात उतरवणारा हा चिंतामणी, हा परब्रह्म माझ्या सोबत प्रत्येक क्षणी असून देखील कधी मी याला किरकोळ कामे करण्यास सांगितले, तर कधी मी याची चेष्टा केली, कधी मी याची थट्टा केली, कधी मी याला आदेश दिले, कधी मी याला सूचना देखील केले, तर कधी कधी तर माझे मत देखील याच्यावर मी लादण्याचा प्रयत्न केला. असा हा परब्रह्म, हा भगवंत, हा माझा गुरु माझ्या सोबत असताना देखील मी याला क्षुल्लकतेने वागवले. यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये एक फार मोठा अपराध भाव निर्माण होतो. ज्या श्रीकृष्णांनी मला प्रत्येक क्षणी मदत केली, त्या श्रीकृष्णांची मी चेष्टा केली, त्याला कमी लेखले, त्याला अनादराने देखील बरेचदा वागवले. छोटी छोटी कामे करण्यासाठी मी त्याला सांगितले. अगदी नौकराप्रमाणे, चाकराप्रमाणे त्यांनी माझे कामे देखील केली. असा हा ब्रह्मांडाचा नायक, या सृष्टीचा निर्माता, जो अमर्याद आहे, अनंत आहे, अतुलनीय आहे, वैश्विक आहे, त्याने माझ्यासाठी किती सहन केले. आणि मी एक शिष्य असून, एक भक्त असून माझ्या श्रीकृष्णासोबत बरेचदा चुकीचे वागलो. हा अपराध भाव अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या चरणाजवळ जाऊन त्याचे चरण पकडतो आणि भगवान श्रीकृष्णांना, गुरु श्रीकृष्णांना म्हणतो, भगवंता, अहो गुरुराया, मला तुम्ही क्षमा कराल का हो? मी तुमची अनेक वेळा चेष्टा केली, थट्टा केली. तुम्ही प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत माझी मदत करत होता, मला सहाय्य करत होता. मी तुम्हाला क्षुल्लक कामे सांगितले आणि या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर देखील मी तुम्हाला माझा रथ हाकण्यासाठी सांगितले. भगवंता, तुम्ही मला क्षमा कराल का हो? तुम्ही माझ्यावर दया कराल का हो भगवंता? मी क्षमेचा पात्र नाही भगवंता. इतकी चेष्टा मी तुमची केली, तुम्ही प्रत्येक क्षणी मला मदत करत होतात, तरी मी तुम्हाला सूचना देत होतो, आदेश देत होतो. मी क्षमेचा पात्र नाही हो भगवंता. पण तुमचे हृदय विशाल आहे, तुमचे अंतःकरण अनंत आहे भगवंता. तुम्ही मला क्षमा करा हो भगवंता. अशा प्रकारची क्षमेची याचना जेव्हा अर्जुन त्याच्या भगवंताला, त्याच्या गुरुला, गुरु श्रीकृष्णांना करतो, तेव्हा गुरु श्रीकृष्ण देखील अर्जुनाला विनंती करतात आणि म्हणतात, अर्जुना, तू उभा राहा. असे खाली बसून माझे चरण पकडू नको. तू उभा राहा अर्जुना. तू माझा परम भक्त आहेस, तू माझा परम शिष्य आहेस. आणि अशा परम भक्तासाठी, परम शिष्यासाठी त्याची चाकरी करण्यामध्ये, त्याचा नौकर म्हणून राहण्यामध्ये सुद्धा मला अति प्रसन्नता लाभते अर्जुना. मला त्यातच अत्यानंद वाटत असतो. म्हणून मी माझ्या भक्ताच्या, माझ्या शिष्याच्या आसपास सदैव उपस्थित असतो अर्जुना. असे म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसतात आणि म्हणतात, ज्याप्रमाणे तू माझा भक्त आहेस, त्याचप्रमाणे मी तुझा भक्त आहे अर्जुना. तू 10 लक्ष मनुष्यामधील एखादा असा परम भक्त आहेस, परम शिष्य आहेस अर्जुना. त्यामुळे तू क्षमा मागू नकोस. तुझ्या बुद्धीचे अपहरण भावनांनी झाल्यामुळे तू या ठिकाणी दयनीय अवस्थेमध्ये गेला होतास आणि तुला या अशा अवस्थेतून बाहेर काढणे, अशा परिस्थितीतून बाहेर काढणे हे माझे कर्तव्य आहे, ही माझी जबाबदारी आहे अर्जुना. म्हणून या ठिकाणी मी तुझ्या रथावर तुझा सारथी म्हणून देखील उपस्थित आहे आणि हे माझे सौभाग्य आहे अर्जुना.
माझ्या भक्ताच्या आसपास, माझ्या शिष्याच्या आसपास मी उपस्थित राहणे हे माझेही सौभाग्यच आहे अर्जुना. म्हणून तू माझी क्षमा मागू नकोस अर्जुना. तू आणि मी एकरूप आहोत, अद्वैत आहोत. तू आणि मी वेगवेगळे नाहीत अर्जुना. असा आत्मविश्वास, असे प्रोत्साहन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला देतात आणि त्याला परत एकदा आठवण करून देतात की तो एक महान योद्धा आहे, तो एक महान धनुर्धारी आहे. युद्ध कर्म करणे हेच त्याच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे त्याने त्याचे कर्म, स्वकर्म, नियत कर्म म्हणजेच युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे आणि त्यातून निर्माण होणारे कर्मफळ माझ्या चरणी अर्पण करावे. कर्तेपणाचा त्याग करून कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे. हेच मार्गदर्शन परत एकदा भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच उपदेश देत आहे की आपण त्या भगवंताची कितीही क्षुल्लकतेने चेष्टा केली, त्याची कितीही मदत घेऊन त्याची अवहेलना जरी केली, तरी तो भगवंत, तो गुरु आपल्या आसपास प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत आपली मदत करण्यासाठी उपस्थित असतात. ही श्रद्धा ठेवून, ही भक्ती ठेवून, ही निष्ठा ठेवून, हा दृढ विश्वास ठेवून जो मनुष्य त्याचे जीवन जगतो, त्याच्या पाठीशी त्याचा गुरु आणि त्याचा भगवंत प्रत्येक क्षणी उपस्थित असतो. हाच संदेश, हाच उपदेश आजच्या अर्जुनाला ह्या प्रवचन पुष्पातून भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग याचे श्रवण सफल संपूर्ण आज केले आहे. उद्यापासून 118व्या प्रवचन पुष्पात आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय भक्ती योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करणार आहोत. उद्याच्या प्रवचन पुष्पात आपण भक्ती योग या अध्यायाची ओळख करून घेऊ, या अध्यायाचा अंतरंग समजून घेऊ आणि या अध्यायात गुरु श्रीकृष्णांनी शिष्य अर्जुनाला जे वेगवेगळे विषय समजावून सांगितले आहेत त्याची ओळख सारांश रूपामध्ये आपण उद्या करून घेणार आहोत. आणि त्यानंतरच्या 8 ते 10 प्रवचन पुष्पात आपण 12वा अध्याय भक्ती योग याचे विस्तृतपणे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत. आपण आज परत एकदा सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.